ब्रेकनंतर स्वागत. पाहूया एक महत्त्वाची बातमी. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील हैदरापाडा भागात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बिलगाव परिसरात महिलांना डोंगर दऱ्यातून पायवाट काढत डोंगराच्या कपारीतून झऱ्याचं पाणी प्यावं लागतंय. हेच हंडाभर पाणी डोक्यावर घेऊन डोंगर दऱ्यातून अतिशय निसरड्या रस्त्यातून महिलांना घरापर्यंत पोहोचावं लागतंय. विशेष म्हणजे नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या बॅकवॉटरमध्ये लागत असलेल्या या गावपाड्यामध्ये प्रशासनाला अद्यापही पाण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था हैदरापाड्यातील लोकांची झाली आहे. त्यामुळेच यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. तर आपले प्रतिनिधी निलेश पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. निलेश, काय नेमकी परिस्थिती आहे तिथे? बाजूलाच धरण असून सुद्धा ही परिस्थिती तिथे का उद्भवली आहे? सातपुड्यातला अतिदुर्गम भागातल्या बिलगाव परिसरातला हा हैदरापाडा आहे आणि या ठिकाणची ही अतिशय विदारक परिस्थिती आहे. पाण्याची तिथे 150-200 वस्तीचा जो हैदरापाडा आहे त्या पाड्यामध्ये पाण्याची सोय नसल्याने तिथल्या महिलांना एक हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. डोंगरदऱ्यात खाली उतरून कपाऱ्यातनं पाणी आणावं लागत आहे आणि एक हंडाभर पाण्यासाठी हा सगळा महिलांचा जीव घेणं प्रवास करावा लागत आहे. खरं तर सरदार सरोवरचं जे बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावरती वसलेला हा सगळा हैदरापाडा आहे. अतिशय जवळ असलेलं, पाण्याच्या सोर्सच्या जवळ असलेलं एक गाव आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा पाण्याची सोय करण्यात प्रशासनाला अपयश आल्यानं महिलांना पाण्यासाठी अशी भटकंती करावं लागत आहे. त्यामुळेच या ठिकाणी जर सोय व्यवस्थित झाली नाही तर आंदोलनाचा इशारा हा बिरसा फायटर ग्रुप्स आहे त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमी. तर पिंपरी चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधील पाणीसाठा हा 50% कमी झालाय. उन्हाचा वाढता तडाखा पाहता आणखी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता वर्तवली जाते. जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचं मोठं संकट निर्माण होणार आहे. मावळ तालुक्यातील आंध्र धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. पाहूयात. मावळ तालुक्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला, त्यामुळे सर्वच धरणातील जी पाण्याची पातळी ती खाली गेलेली दिसत आहे. आता आपण आहे आंध्र धरणावर. या आंध्र धरणावरची आता आपण परिस्थिती पाहू शकतो. या आंध्र धरणाचा जो पाणी साठा आहे तो 46% इतकाच आहे. 15 जुलैपर्यंत पुरेल इतका हा पाणी साठा आहे. या आंध्र धरणावर पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा आंबी MIDC असेल आणि येथील स्थानिक जे गावातले ज्या ग्रामपंचायत 2-3 त्या संपूर्ण लोकांना पाणी पुरवठा करण्याचं काम हे आंध्र धरण करते. आपण जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यातील पवना धरण असेल, वडिवळे धरण असेल किंवा आंध्र धरण असेल, ह्या सर्व धरणातले जे पाण्याची पातळी ती खालावत चाललेली, कारण की उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. बाष्पीभवनामुळेही पाण्याचं जी पाणी पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे पवना धरण प्रशासन असेल किंवा आंध्र धरण प्रशासन असेल यांनी आता नागरिकांना आणि पिंपरी चिंचवडकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. आपण जर पाहिलं गेलं, जर वेळेमध्ये पाऊस आला नाही तर पाणी टंचाईला या संपूर्ण नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. आपण जर पाहिलं गेलं तर मावळ तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. त्यामुळे या धरणावरनं असेल किंवा पवना धरणावरनं सिंचनासाठी पाणी जात असतं. परंतु या सर्वांना आता या पाटबंधारे खात्याने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ.